नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर आणि आपल्या मराठी चॅनल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मंडळी अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळाले असेल. इथे तुम्ही स्क्रीनशॉट पण बघताय 6 तारखेपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती आणि रक्षाबंधनपर्यंत हे पैसे मिळणार असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही सांगितलं होतं. तर पुन्हा एकदा हा स्क्रीनशॉट बघा. यात क्लिअरली असं दिसतंय की ₹1500 अनेक महिलांना मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या महिला ₹3000 वाट बघत होत्या, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की 3000 वगैरे असं मिळणार नाहीये. तर अनेकांनी फेक न्यूज वगैरे दिली होती. YouTubeवरती आजकाल कोणी काहीही व्हिडिओ टाकतं. तर असं काही नव्हतं. ₹1500च मिळालेले आहेत सर्व महिलांना. त्यानंतर आता असंख्य महिलांचा असा मेसेज आहेत, की त्यांना जून महिन्याचे पैसे मिळालेले नाहीयेत. तसंच आता जुलै महिन्याचे सुद्धा अनेक महिलांना पैसे मिळाले नसल्याचा मेसेज त्यांनी केलाय. तर मग पैसे न मिळण्याची काय कारणं असू शकतात तेही आपण बघूया. पण त्या अगोदर आता असंख्य ज्या अशा महिला आहेत, की ज्यांनी पुरुषांचा बँक अकाउंट नंबर दिला होता. म्हणजे बँकेमध्ये त्या महिलेचं नाव न दिसता तिच्या घरातील कुठल्यातरी पुरुषाचं नाव दिसतंय, असाही प्रकार घडलेला आहे. तर आता त्या महिलांना सुद्धा पैसे आलेले नाहीयेत, कारण तिथं क्लिअरली बँकेमध्ये पुरुषाचं नाव दिसतंय, त्यामुळे आलेले नाहीयेत. तर अशा महिलांनी ज्यावेळेस त्यांना फोन येईल, इन्क्वायरी होईल, त्यावेळेस त्यांनी तसं सांगा किंवा स्वतःचं बँक अकाउंट उघडून ते लिंक करा. आता सध्या तर तशी प्रोसेस नाहीये, पण तुम्हाला नक्की कॉल येईल, इन्क्वायरी होणार आहेत. कारण ज्यांनी अशा प्रकारे म्हणजे पुरुषांनी महिलांच्या नावाने पैसे घेतलेले आहेत, त्या सर्वांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना मेसेज येतील, इन्क्वायरी होईल आणि त्यावेळेस तुम्ही नक्की सांगा. जर तुम्ही महिला असाल आणि पुरुषाचं बँक अकाउंट दिलं असेल किंवा काय, तर ते तिथे सांगा तुम्ही. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे असंख्य लाडक्या बहिणी आहेत, की ज्यांना पैसे आलेले नाहीयेत. तर ते काय कारणं असू शकतात किंवा काय कारणं आहेत, की ज्यामुळे पैसे आलेले नाहीयेत? तर ते अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. पुन्हा एकदा मी सांगतोय. जर तुम्ही ही जी कारणं मी इथे सांगत आहे, त्यापैकी कोणत्याही एका कारणामध्ये तुम्ही मोडत असाल किंवा हे कारण तुमच्या बाबतीत असेल, तर त्यामुळेच तुम्हाला पैसे आलेले नाहीयेत आणि इथून पुढे येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. तर आता बघूया नेमकी कोणती कारणं आहेत ती. तर मंडळी इथे तुम्हाला ही काही कारणं दिसतायत, की यापैकी कोणत्याही एका कारणामध्ये तुम्ही मोडत असाल, तर त्यामुळे तुमच्या बँकेत जुलै महिन्याचे किंवा जून महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत किंवा इथून पुढे येणार नाहीयेत. तर यातलं पहिलं कारण आहे अर्जासंबंधित तक्रारी आल्यास. अनेक महिलांच्या अर्जासंबंधी तक्रारी आल्या होत्या, की चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला गेला किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांनी पैसे घेतले, तर त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे. दुसरं आधार कार्ड आणि बँकेतील नावातील तफावत. मी सांगितलं, की आधार कार्डावरती जे नाव आहे तेच तुमच्या बँकेत असावं आणि जर नसेल तर तसं तुम्ही बदलून घ्या, चेंज करून घ्या, सेम टू सेम नाव करून घ्या, असं मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर आता अनेकांचं असं दिसलंय, की आधार कार्ड आणि बँकेत वेगवेगळी नावं आहेत, त्यामुळे अशाही महिलांना अ, लाडकी बहीण योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यानंतर असंख्य महिलांचं जे काही उत्पन्न आहे ते ₹2.5 लाख जास्त आहेत आणि त्यामुळे त्या या योजनेस पात्र नाहीयेत. तरी त्यांनी फॉर्म भरला होता. काही महिन्यांचे पैसे सुद्धा घेतलेत. पण आता मात्र त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसणे. तर अनेक लाडक्या बहिणीच्या घरी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नाही आहेत. व्हाईट रेशन कार्ड आहेत. त्यामुळेही या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे किंवा काहींनी रेशन कार्ड दिलेलं नाहीये. वेगळेच माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्यांना या योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहेत. त्यामुळे सुद्धा त्यांना या योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. तसंच असंख्य अशा लाडक्या बहिणी आहेत, की ज्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात. त्या संदर्भात अनेक व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर या दुसऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. 2 वेळेस अर्ज केलेले असणे. तर सुरुवातीला तुम्हाला माहीत आहे, की ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरले जात होते. अनेक महिलांनी असं केलं, की ऑनलाईन पण अर्ज भरला, पण लवकर अप्रूव्हल होत नव्हतं म्हणून त्यांनी ऑफलाईन पण अर्ज भरला. असे 2-2 अर्ज त्यांचे जमा झालेले आहेत आणि 2-2 अर्ज आल्यामुळे या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी सांगत होतो, की एकच कोणत्यातरी ठिकाणी अर्ज भरा. एकतर ऑफलाईन भरा अंगणवाडी सेविकांकडे किंवा मग ऑनलाईनच भरा मोबाईल ॲपवरती किंवा वेबसाईटवरती ती सुविधा होती. पण अनेकांनी डबल फॉर्म भरल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे तिथे आणि त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले. दुसरं असंख्य महिला जे सरकारी नोकरीला होत्या आणि त्या महिलांना सुद्धा आता
त्यांची पडताळणी करून या योजनेतून काढून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर राज्याबाहेर स्थलांतर झालेल्या महिला, आता काही महिला अशा आहेत की ज्या लग्न करून इतर राज्यांमध्ये गेल्या, स्थलांतर झालं त्यांचं, तर त्यामुळे त्या महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. पुढचं महत्त्वाचं आहे की लाभार्थी महिलांची आलेली पत्र. आता असंख्य अशा लाभार्थी महिला होत्या की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त होत्या, नोकरदार महिला होता. पण त्यांनी सुद्धा सुरुवातीला फॉर्म भरला, योजनेचा लाभ घेतला. त्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, तर त्यानंतर त्यांनी पत्र लिहिली की आमचं नाव या योजनेतून वगळण्यात यावं. आम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत, अशा प्रकारे त्यांनी पत्र लिहिली आणि त्यामुळे त्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यात आले. तर मंडळी, इत्यादी ही कारणं आहेत की ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणं तुम्हाला बंद झाले असेल. जर तुम्हाला या अगोदर मिळत असेल आणि आता मिळत नसेल, तर यापैकी कुठलं तरी ते कारण असेल. आता अजून एक महत्त्वाची अपडेट अशी आहे लाडकी बहीण योजनेबद्दल, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण त्यात एक अपडेट आली, ते म्हणजे ई-के-वाय-सी बद्दल. तर वेबसाईटवरून लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्हाला माहितीच आहे, नाहीतर या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता. तिथे ई-के-वाय-सीचं ऑप्शन आलं होतं, जे मी अगोदर तुम्हाला दाखवलं होतं. पण आता पुन्हा एकदा बघूयात, ते ऑप्शन गायब झालेलं आहे. तर त्यासाठी जाऊया वेबसाईटवरती. तर ही लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in. तर ही वेबसाईट आहे, पण इथे एक ई-के-वाय-सी बद्दलचं ऑप्शन आलं होतं, जे आता काढून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्या तरी तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही, त्याचा अर्थ. पुन्हा ते ऑप्शन येऊ शकतं, पण आता सध्या हे ऑप्शन इथं नाही आहेत. म्हणजे सध्या तरी लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. जेव्हा हे ऑप्शन येईल किंवा जी काही ई-के-वाय-सीची प्रक्रिया आहे ती सुरू होईल, त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी जन या चॅनलच्या नावानेच आपले WhatsApp ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल आहे. तिथेही तुम्ही आमच्या संपर्कात राहा. जे काही अपडेट असेल ती तिथे तुम्हाला माहिती देण्यात येईल. आणि अजूनही तुमचे इतर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. तसंच हा व्हिडिओ इतर महिलांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळेल की त्यांना पैसे का आले नाहीत. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.